दोन थेंब जीवनाचे असे पोलिओला बोलतात. आता शिवांशला पोलिओ डोस द्यायचा होता, त्यामुळे जरा गडबडच माझी सकाळी चालली होती. त्याच्या अगोदर म्हटलं काहीतरी थोडासा नाश्ता करून घेऊया. रात्रीचा भात थोडासा शिल्लक होता, मग तोच ना गरम करून खायला घेतला. म्हटलं चला अगोदर ना भांडी घासून घेऊया. कसं आहे किचन कट्टा जरा रिकामा असला की जरा बरं वाटतं, त्यामुळे किचन कट्टा सगळा साफ करून घेतला, भांडी घासून घेतली. लागलीच ना कपडे धुवून ना वरती वाळत घालायला गेले, कारण खाली ना कपडे जास्त ओलीच होती, त्यामुळे टेरेसवरतीच वाळत घातले. सगळं आवरून मग शिवांशला घेऊन गेली पोलिओ डोस देण्यासाठी. आता इथं म्हटलं गर्दी असं अजिबात गर्दी नव्हती. आता म्हटलं शिवांश डोस घेतोय काय माहिती, कारण अगोदर तिची पोरगी होती रडत होती. मग शिवांशने बिनधास्तपणे ना डोस वगैरे पिला. आता हातावर त्याच्या काही टिक करायची होती, तर कसा बघत होता काय माझ्या हातावरती लिहिलं काय माहिती बाबा. डोस पिऊन तर भारी जोश आला होता. माझ्या पुढे इतका जोराजोरात पळत होता, त्याच्या मागनं मलाच ना असं पटपट पटपट चालावं लागत होतं. म्हटलं काय चालायचं काय माहिती. घरी येऊन थोडासाच वेळ थांबला की लगेच बाबांची बरोबर ना बाहेर फिरायला निघाला. आता रात्रीचा मामा गावावरून आले होते, त्यामुळे शिवांश तर मजा आहे बाबा. इकडे तिकडे फिरायचं चाललं होतं त्याचं. दोघं सुद्धा गेलीत बाहेर. चला म्हटलं आपण आपलं काम करून घ्या. मसाला करायचा होता, त्यासाठी लसूण घेतला सोलायला. आता लसूण सोलायचा एवढा वैताग येतो ना, कारण ना बारीक कुडे असतात की ज्या लवकर ना साधी काही निघतच नव्हता, आणि ना बोटं सुद्धा एवढी झोंबतात ना माझी. तर थोडासा मसाला करून घेतला होता. मसाला जास्त हिरवा झाला होता, कारण त्यातनं कोथिंबीर माझ्याकडून जास्त जरा झाली होती. बाहेर येऊन बघितलं तर ना पाऊस पडायला लागला होता. आता कधी चांगला असा पडायचा काय माहिती, कारण निमा सगळा जून पण महिना संपत आला आणि पावसाला कधी मोठं सुरुवात व्हायची काय माहिती बाबा. आता पाऊस तर पडतोय, पण गरमी काय अजून सुद्धा कमी आलेली नाही, त्यामुळे हातपाय धुवून घेतले. आता हातपाय धुवून बसलेच होते, तेवढ्यात माझं पिल्लू आलंच. आता म्हटलं हाताच्या मागून काय आहे बघावं, तर नाही आईस्क्रीम घेऊन आला होता. म्हटलं पाऊस पडतोय आणि तुला म्हटलं चांगलं याड सुचलं आईस्क्रीम खायचं. त्याचं आईस्क्रीम खायचं चाललं तसला. म्हटलं आपण आपल्या कामाला लागावं. आता भाकरी घालायला अगोदर घेतल्यात, कारण ह्यांनी चिकन आणेपर्यंत जास्त वेळ झाला होता. आता हे चिकन नव्हतं म्हणा, मेंढ्याचं मटण होतं. आता मामा काही चिकन खात नाही, त्यासाठीच नाही मेंढ्याचं मटण आणलं होतं. त्यांच्यासाठीच थोडासा रस्सा करून घेतला, कारण आम्ही दोघं असतो ना मेंढ्याचं मटण खात नाही. मी तर ना चिकन सोडलं कुठं दुसरंच ना मटण असं खात नाही. इकडे एका साईडला रस्सा करून घेतला आणि एका साईडला असं सुकं करून घेतलं होतं. आता आम्ही दोघं पण खात नाही, त्यामुळे आमच्या दोघांसाठी नाही अंड्याचं कालवण करायला घेतलं होतं. आता 3च अंडी टाकली आणि बाकीची अंड्यांना ठेवून दिले. म्हटलं शिवाय अंड्याची पोळी तरी करायला होईल. बाकी सगळं जेवण झालं, फक्त अंड्याचं कालवण राहिलं होतं करायचं, त्यामुळे मामांना अगोदर जेवायला वाढलं आणि नंतर कालवण वगैरे करून घेतलं. नंतर आम्ही पण दोघं जेवायला बसतो. चला तर मग आजच्यासाठी एवढं.